नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या एपिसोड भाग 1 मध्ये कला आता तयार होऊन आलेली असते. तर मग कलाला पाहता अद्वैत लगेच तिला म्हणतो, आलात का तुम्ही तयार होऊन आणि थोडी सुद्धा लाज वाटत नाहीये. तर मग कला लगेच आता अद्वैतला विचारते की कसली लाज. याच्यावरती आता अद्वैत म्हणतो, कसली लाज वाटतेय ही विचारायला सुद्धा आता लाज वाटत नाहीये आणि यालाच म्हणतात ओव्हर कॉन्फिडन्स. तर मग आता अद्वैत नेमकं काय बोलतो हे कलाला काहीच समजत नसतं. तर कला आता त्याला विचारत असते की तू जरा नीट बोलशील का. याच्यावरती आता अद्वैत म्हणू लागतो, त्या दिवशी तू माझ्या ब्रेकफास्टमध्ये काहीतरी तिखट घातलंस आणि आज घास भरवताना बरोबर मिरचीची चटणी घातलीस आणि आता तोंड वर करून मलाच विचारतेस. अद्वैतचं हे सगळं बोलणं पाहता कला सुद्धा आता लगेच त्याला म्हणते, अच्छा म्हणजे मला लाज वाटत नाही, मग तुला लाज वाटली का मला खारट मिठाचा घास भरवताना. नाही वाटली ना, मग तशीच मला सुद्धा नाही वाटली. आणि चांदेकर, मेन म्हणजे मला लाज वाटली नाही वाटली याची ना तू अपेक्षाच करू नकोस. कारण की अपेक्षा तर आपण आपल्या माणसांकडनं करतो आणि आपलं तर काहीच नातं नाहीये. त्यामुळे आता कशाला ही अपेक्षा बिपेक्षा सोडून दे सगळं. कला आता तिच्या कपाटामधले बॉक्स बाहेर काढते आणि त्याच्यानंतर तशी खाली बसते. ते पाहता आता अद्वैत लगेच म्हणतो, अच्छा म्हणजे इथे बसतेय का, आता हिला ना मी वटणीवरतीच आणतो. अद्वैत लगेच कलाच्या जवळ येतो आणि तिला विचारतो, हे काय तू इथे कशी काय बसलीस. आता तू इथे बसलीस तर मी रूम मध्ये ये जा कशी करायची. जागा का अडवलीयस तू. याच्यावरती आता कला अद्वैतला म्हणत असते, चांदेकर तू एक काम कर, बेडच्या ना त्या बाजूने उतर आणि जिकडे जायचे तिकडे जा. अद्वैत म्हणत असतो, ती तुझी हद्द आहे आणि तिकडनं कसं काय मी उतरणार, तूच माझ्या जागेवरून उठ. याच्यावरती आता कला म्हणत असते की मी इकडनं कुठेही जाणार नाहीये, कारण माझं जोपर्यंत हे ठेवून होत नाही ना तोपर्यंत मी इकडनं कुठेच हलणार नाहीये. तुला आता काय करायचं ते कर. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे रजनी जेवणाची ताटं उचलत असते आणि मग तेवढ्यात आता तिथे काजल येते आणि रजनीला विचारते की बोला रजनी मॅडम, आपण काय मदत करू तुम्हाला. याच्यावरती रजनी आता लगेच काजलला म्हणते, आपण काहीच नको करूयात, सगळं मी करते. तू हॉलमध्ये बस सगळ्यांबरोबर आणि गप्पा मार. तेवढ्यात लगेच तिथे सोहम येतो आणि लगेच रजनीला म्हणतो, आई अगं आता ती म्हणती ना तर दे मग तिला काम करायला. तेवढीच ना तिला थोडीफार सवयी होईल. याच्यावरती काजल आता लगेच सोहमला म्हणते, ए मित्रा काहीही काय बोलतोयस, आपण ना कॅफेमध्ये काम करतो आणि ही सगळी कामं ना आपल्यासाठी नेहमीचीच आहेत. हा मग इतर कोणापेक्षाही ना आपला स्पीड जास्त सुपर फास्ट आहे. आता इकडे रजनी तिच्या कामासाठी तिकडे निघून जाते. हे काजलचं आपलं आपलं बोलणं पाहता सोहम तिच्यावरती ओरडत म्हणतो की आपलं काय ग, मी म्हण ना. तर काजल सुद्धा आता मी म्हणायची प्रॅक्टिस करू लागते. मग त्याच्यानंतर काजल आणि सोहम दोघेही किचन मध्ये येतात. तर मग काजल लगेच आता रजनीला विचारते, सांगा ना मी नेमकं काय काम करू. मग आता रजनी म्हणते की काय काम येतं तुला. तर मग काजल म्हणते की तसं तर आपल्याला सगळंच येतं. सोहम लगेच रागारागामध्ये पाहतो तर काजल लगेच ते शब्द दुरुस्त करत म्हणते, तसं तर मला सगळंच येतं पण स्वयंपाक नाही जमत, पण आवराआवरी हे सगळं साफसफाई ते सगळं जमतं. मग त्याच्यानंतर सोहम आता लगेच रजनीला म्हणतो, आई तुला नाहीच सिक्रेट माहिती नाहीये, संगीता काकू हिच्यासाठी मुलं बघतायत. अगं हिच्या घरी ना सॉलिड शोधाशोध मोहीम सुरू आहे. तर मग त्याच्यानंतर रजनी म्हणते, हो ना, कारण तरीच संगीता वहिनी आणि माझं त्याच्यावरती काल बोलणं सुद्धा झालं. सोहम आता म्हणतो, अगं आई संगीता काकू ना एकदम साधे मुलं शोधतायत आणि या मॅडमच्या डिमांड कशा, डॉक्टर मुलगा हवाय, असा मुलगा हवाय, तसा हवाय. सोहमचं हे सगळं बोलणं पाहता काजल चिडते आणि त्याच्यावरती ओरडत म्हणत असते, काय रे मी कधी बोलले तुला की मला डॉक्टर हवाय, इंजिनियर हवाय, उगाच ना तू काहीही बोलू नकोस. तर मग काजलचं हे चिडणं पाहता रजनी लगेच काजलला म्हणते, अगं असं काय करतेयस, तुला तुझ्या तुझ्या मताचा मुलगा हवा हे सगळं असणं खूपच चांगलं आहे ना. मी तर उलट सोमला सुद्धा सांगितलंय की तुला कशी मुलगी हवी ना ते तू मला सांग. तर मग आता इकडे रजनीचं ते सगळं बोलणं ऐकल्यानंतर काजल लगेच रजनीला सांगते, मग तर विचारायची ना गरजच नाहीये, कारण त्याने त्याला हवी तशी मुलगी शोधलीये, म्हणजे तुम्हाला नेमकं सून कशी हवी हे विचारायची गरज सुद्धा नाही पडणार. तर मग आता इकडे काजलचं ते सगळं बोलणं पाहता रजनी लगेच आता काजलला इथे बाजूला बसायला आणते. सोहम सांगण्याचा प्रयत्न करत असतो की तसं काही नाहीये, पण मात्र रजनी आता काही ऐकतच नाही आणि काजलला विचारत असते की मला ना आता सगळं व्यवस्थित सांग, की ती मुलगी राहते कुठे, काय करते, पण सगळ्यात आधी ना तिचं नाव सांग. सोहमने हे सगळं काजलला चिडवण्यासाठी सांगितलेलं असतं, पण मात्र काजलला ते काय माहिती नसतं. त्याच्यामुळे काजल आता रजनीला म्हणते, त्याचं नाव काय मला माहिती नाही, पण मात्र हा कायम तिला माझी शोना असं म्हणतो. इकडे तसं काहीही नसतं, पण मात्र आता सोहमचा हा सगळा प्लॅन त्याच्याच अंगावरती उलटत असतो. काजल आता रजनीला सांगते, ते बाकीचं काही मला माहिती नाही, पण मात्र हा मला म्हणाला
की मी त्या मुलीशी लवकरच लग्न करणार आहे म्हणून. तर मग आता रजनी लगेच रागारागामध्ये सोहमकडे पाहायला लागते. सोहम लगेच आता इकडे रजनीला म्हणतो, अगं आई तुझ्या बोलण्यावरती ना विश्वास नको ठेवू. ही काहीही बोलतीये. काजल आता म्हणू लागते, असं कसं काहीही सांगते? माझ्याबद्दल कसं सांगत होता? आता स्वतःवरती वेळ आल्यावरती कसं खोटं बोलायला लागला? अरे ती आई आहे तुझी आणि आईपासून कशाला लपवतोस? मी तर उलट तुला म्हणतेय की आईला सगळं काही सांगायला पाहिजे. तर मग आता रजनी काजलला सांगू लागते, अगं काय माहिती का, मला सुद्धा डाऊट आलाय. हा सारखं ना सारखं कोणाशी ना कोणाशी फोनवरती बोलत असतो. कधी कधी एकदम चिडतो आणि कधी कधी त्याचा मूड खूपच छान असतो. कधी कधी तर तंद्री लावून बसतो. तर मग आता हे सगळं ऐकल्यानंतर काजल लगेच म्हणते, अहो काकू ही सगळी ना प्रेमात पडायची लक्षणं आहेत. इकडे सोहम काजलला थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असतो. पण मात्र काजल काय आता सोहमच्या बद्दल बोलतच असते. काजल आता म्हणू लागते, म्हणजे हा ना प्रेमात पडलाय. म्हणजे आता मला सध्याला त्या मुलीबद्दल काहीच माहिती नाहीये. पण मात्र तुम्ही अजिबात काळजी करू नका. ते काम आता माझ्यावरती राहील. म्हणजे ती मुलगी नेमकं कोण आहे ना हे मी शोधून काढेल. ती मुलगी राहते कुठे, काय करते हे सगळं मी शोधेल आणि तुम्हाला सांगेल. याच्यावरती आता रजनी सुद्धा म्हणते, चालेल मला नक्की मला सांग. इकडे सोहम तर आता काजल समोर हातच जोडून बसलेला असतो. कारण सोहम काजलला म्हणत असतो की तसं काही नाहीये, तू फक्त शांत बस. सोहम काजल समोर हात जोडत असतो. त्याने डोळे झाकलेले असते. तर मग रजनी लगेच आता इकडे सोहमकडे पाहत सोहमची तर अशी फजिती होते ते पाहता काजलला खूपच हसू येत असतं. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे अंजू कामाला आलेली असते. तर मग आता सरोज तिच्यावरती ओरडत म्हणते, तुला कामाला येऊ नको असं मी स्पष्ट सांगितलं होतं ना, मग तरी सुद्धा कामाला का आलीस? तेवढ्यात लगेच तिकडनं आता रोहिणी येत असते. तुला मी दिवाळीचे पैसे दिले होते, पगाराचे पैसे दिले होते, पण मात्र तू माझ्या शब्दाचा मान नाही ठेवला, उलट त्याचा अपमान केलायस. आणि हे वाढायचं वगैरे नाटक ना अजिबात करू नकोस. आताच्या आत्ता चालती हो इकडनं. अंजू मात्र फक्त शांतपणे सरोजचं आता बोलणं ऐकून घेत असते. ती याच्यावरती एकही शब्द बोलत नाही. अंजू आता तिकडनं निघून जाते आणि इकडे रोहिणी लगेच सरोजकडे येते. अगं कशाला एवढी चिडतीयस? तू म्हणतीयस ना ते अगदी बरोबर आहे. या खरे मंडळींनी घराचा ना अगदी बाजार करून ठेवलाय. मला ना अशी भीती वाटायला लागली की एके दिवशी आपण आज सगळे घराबाहेर असू आणि या घरामध्ये खऱ्यांचं राज्य असेल. अगं आता मी सांगितल्यामुळे घरात घडणारी प्रत्येक गोष्ट ही तुला स्पष्ट दिसायला लागलीये. इनफॅक्ट यू शुड थँक मी. अगं डॅडने डिक्लेअर केलंय की सणासुदीचं या घरामध्ये वाद नको. म्हणजे याचा अर्थ काय? या घरातल्या बायकांनी गप्प बसायचं आणि त्या घरातल्या खरे बायका जे जे काही करतील ना ते फक्त चुपचाप ऐकायचं आणि बघत बसायचं. रोहिणी आता सरोजला चढवून देण्याचा प्रयत्न करत असते. रोहिणी आता सरोजला म्हणत असते, अगं सरोज वहिनी मी तुला खरंच सांगते की मी या घरची मुलगी आहे. पण माझी काय तुझी काय या घरामध्ये काही लायकीच नाहीये. आणि इकडे रोहिणीचं ते सगळं बोलणं सरोजला सुद्धा पटत असतं आणि याच्यावरती ती आता विचार सुद्धा करत असते. रजनी आता रोहिणीला म्हणत असते, हे बघ असं काहीही होणार नाहीये आणि मुळात म्हणायचं म्हणजे मी असं होऊच देणार नाही. रोहिणी म्हणत असते, अगं असं होऊ शकतं, म्हणूनच सांगते की स्वतःच्या मनाची ना सरोज वहिनी तू तयारी करून ठेव. कारण की गेल्या वर्षभरामध्ये सगळं काही त्यालाच करतेय ना. असं माझ्या ना फक्त मनात आलं म्हणून मी तुला बोलले. सरोज वहिनी अगं थांब, आता मी तुझ्यासाठी ना खीर आणते. आणि रोहिणी लगेच किचनमध्ये निघून जाते. घरात आता पूजेची तयारी सुरू असते. तेवढ्यात कला आणि अद्वैत दोघेही आता तयार होऊन येतात. कला एवढी सुंदर तयार झालेली असते तर सगळेच आता तिच्याकडे खुश होत बघत असतात. आबा लगेच कलाला म्हणतात, सुंदर दिसतीयस तू. तुम्ही दोघं सुद्धा एकमेकांना शोभून दिसायलाय. ही अशी जोडी बघितल्यानंतर देवयाई सुद्धा प्रसन्न होईल. त्याच्यानंतर इकडे संगीता सुद्धा कलाची आता दृष्ट काढते. त्याच्यानंतर आता आबा म्हणतात की चला आपण पूजा करून घेऊयात, नाहीतर लक्ष्मीपूजनाचा उगाच मुहूर्त सरायला नको. इकडे आता सरोज पूजा करण्यासाठी पुढे होऊ लागते. पण मात्र आबा तेवढ्यात कलाला म्हणतात की कला समोर आहे आणि पूजा करून घे. तर मग हे सगळं पाहता रजनी लगेच आता कलाला खुणावत नाही म्हणून सांगते. आबा आता कलाला म्हणू लागतात, हे बघ जेव्हापासनं तू या घरामध्ये आली आहेस ना तेव्हापासनं या घरामध्ये काही ना काहीतरी चांगलंच होतंय. कारण तू लक्ष्मीच्या पावलांनी या घरामध्ये आली आहेस. तुझ्या नशिबानं आणि तुझ्या कर्तृत्वानं या घराचं नाव तू मोठं करणारच. तू एक आदर्श मुलगी आणि एक आदर्श सून सुद्धा आहेस. पण तू माझ्या या घराचं भरभराट करशील, उद्धार करशील ना याची मला 100% खात्री आहे. आबा आता कलाला पूजा करायला सांगत असतात. पण कला सुद्धा काय करावं असा विचार करू लागते. मग त्याच्यानंतर कला आता आरतीचं ताट घेते आणि पूजेचं ताट घेऊन इकडे सरोजकडे येते. तिला म्हणते की सरोज मॅडम तुम्ही दरवर्षी ही पूजा करता हे मला माहिती आहे. पण माझी अशी इच्छा आहे की आज पूजा तुम्ही करावी आणि तोच तुमचा मान आहे. कला आता पूजेचं ताट सरोज समोर घेत असते. पण मात्र सरोज ते ताट भिडकावून लावते आणि रागातच तिकडनं रूममध्ये निघून जाऊ लागते. पण मात्र आबा लगेच आता सरोजला मध्येच ओरडत थांबवून घेतात. सरोज तुझं हे अति व्हायलं या.
मला माहिती आहे की तुला माझा कुठलाही निर्णय पटत नाहीये. तुला माझा कुठलाही निर्णय पटत नाही ना, तर लक्ष्मीपूजन झालं की मी या घरात थांबणार नाही. तर माझं सगळेच आश्चर्याने लगेच आबाकडे पाहायला लागतात. सरोजच्या या वागण्यामुळे आबा भयंकर चिडलेले असतात. तर मग रजनी आता आबांना म्हणते, "आबा तुम्ही आजच्या दिवशी असं काहीही काय बोलताय?" कला आता म्हणू लागते, "आजोबा असं काहीही म्हणू नका. उलट या घराचा आधारस्तंभ आहात तुम्ही." अद्वैत सुद्धा म्हणू लागतो, की "आबा तुम्ही चांदेकरांच्या घराची शोभा आहात. प्लीज असं काही बोलू नका." आबा म्हणत असतात, "जोपर्यंत मला या घरामध्ये कोणाचाही त्रास होत नाही किंवा माझा कोणाला त्रास होत नाही ना, हे मला पटत नाही ना, तोपर्यंत मी माझा निर्णय बदलणार नाही." आता आबांचं हे सगळं बोलणं पाहता इकडे सरोज लगेच पूजेसाठी येते. आणि मग त्याच्यानंतर आबा कलाला म्हणतात, की "कला तू पूजा करणार आहेस ना?" याच्यावरती कला म्हणते, की "हो आजोबा, करते मी पूजा." आणि आता आबांच्या सांगण्याप्रमाणे कला लगेच लक्ष्मीपूजन करू लागते. आता हे सगळं झालेला प्रकार पाहता इकडे रोहिणी लगेच सरोजला चिडवण्यासाठी, तिला भडकवून देण्यासाठी तिच्या जवळ येते आणि हळू आवाजामध्ये तिला म्हणू लागते, की "बघितलंस ना सरोज वहिनी, म्हणाले होते ना मी, बघ आता आजच्या पूजेचा मान सुद्धा कलालाच मिळाला. बघ ना, म्हणजे कालपर्यंत जिथे जिथे तू दिसत होतीस ना, तिथे तिथे आज ही दिसतीये. आता उद्या आबा घरातल्या सगळ्या किल्ल्या कलाच्या हातात देतील. आणि तुला सुद्धा ही गोष्ट चांगलीच माहिती आहे की डॅडसाठी ही कला किती महत्वाची आहे." आता इकडे रोहिणीचं सगळं बोलणं इकडे सरोजला सुद्धा पटत असतं आणि याच्यावरती ती विचार सुद्धा करू लागते. कला लक्ष्मीची पूजा करतच असते. इकडे सरोज आता स्वतःशीच म्हणते, माझी माझी जागा घेण्याचा प्रयत्न करते ना, आता मीच तुला तुझी जागा चांगलीच दाखवून देईल. तुझी अत्यंत जवळची गोष्ट आता मी तुझ्याकडनं काढून घेते की नाही ते बघत. तू माझ्या शेपटीवरती पाय दिलाय ना, आता बघतच राहा मी काय करते. आणि सरोज सुद्धा आता भयंकर चिडलेली असते. त्याच्यानंतर आता लक्ष्मीपूजन होतं. कला आता आता तिच्या साड्यांच्या घड्या घालत त्यांच्या रूममध्ये असते. आता कलाची साडी अद्वैतच्या अंगावरती जात असते, तर अद्वैत मुद्दामच कलाची साडी फेकून देत तिच्या अंगावरती उधळून लावत असतो. कला अद्वैतला ओरडत विचारते, "चांदेकर काय रे तुझं नेमकं?" याच्यावरती आता अद्वैत म्हणतो, "बघ तुझ्या साडीचं टोक माझ्या हद्दीत आलंय. तिकडे घे ते पहिले." याच्यावरती आता कला लगेच स्वतःशीच विचार करत म्हणते, "हा चांदेकर ना जरा जास्तच करतोय. आता याला ना बघावंच लागेल." मग त्याच्यानंतर कला आता इकडे ड्रॉवरकडे येते. तिथनं एक दोरी बाहेर काढते आणि ती दोरी बांधत असते. ते सगळं पाहता अद्वैत आता लगेच कलाला म्हणतो, "ए काय करतीयस तू? ही दोरी वगैरे कशाला बांधतीयस?" कला आता ती दोरी बरोबर मध्ये बांधते आणि त्याच्यावरती साडी टाकते. हे सगळं पाहता अद्वैत आता तिला विचारत असतो, "खरे हे सगळं काय करतीयस तू?" म्हणजेच की कला अद्वैत आणि त्यांच्या दोघांमध्ये एक पडदा लावते. कला आता अद्वैतला म्हणते, "ही तुझी हद्द आहे आणि ही माझी हद्द आहे. तू इकडे यायचं नाही आणि मी इकडे येणार नाही." अद्वैत आता कलाला ओरडत म्हणत असतो, "हे बघ ही माझी रूम आहे आणि माझ्या रूममध्ये हे असलं काही चालणार नाही. त्याच्यामुळे आत्ताच्या आत्ता सोडून टाक. तू माझ्या खोलीवरती अतिक्रमण करतीयस आणि हे सगळं इनलिगल आहे. तू माझ्या परवानगीशिवाय या खोलीच्या मालकाच्या परवानगीशिवाय काहीही करू नाही शकत." कला अद्वैतचं आता काहीच ऐकत नसते. इकडे आता अद्वैत म्हणतो, "मला तर तंबूत झोपल्यासारखं वाटतंय." आणि मग त्याच्यानंतर काल अद्वैत म्हणत असतो, "तू मला सरळ सरळ सॉरी म्हणून टाक." पण मात्र कला म्हणते, की "तुला सॉरी म्हणणं हे वाट बघ आता तू." कला तिच्या साड्या ठेवण्यासाठी इकडे कपाटाकडे येते आणि साड्या ठेवते. तर मग आता अद्वैत लगेच म्हणतो, "आलीस ना माझ्या हद्दीत? हे ना कपाट माझं आहे. त्याच्यामुळे दुसऱ्यांच्या वस्तूची ना जरा नीट काळजी घेत जा. ही माझी बेडरूम आहे, माझा बेड आहे, माझं कपाट आहे. मी फक्त तुला इथे राहू देतोय. मी तुला दिलेल्या हक्काचा असा तू मिसयूज केलास ना, तर माझ्या इतकं वाईट दुसरं कोणीच नसेल." तर मित्रांनो, महा एपिसोड भाग 2 पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.